बार दिन ये आए, बार बार दिन ये जाए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये जाए। तुम जियो हजारों साल मेरी हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिन ये आए, बार बार दिन। जन्मदिन के मौके पर उन्हें बधाई तो हम दे रहे हैं। जन्मदिन जिंदा होना मरना आना जाना ये तो जानवरों में भी होता है, लेकिन हमारा जो मिशन है, हमारा जो आंदोलन है, दिनकर दादा की जो सोच है, ये सोच शाहू फुले अम्बेडकर महापुरुषों की विचारधारा वाली सोच है, जो समतावादी है, जिन्होंने इस देश में समता का राज लाना चाहा। जन्मदिन का तो बहाना है, हम जन्मदिन के माध्यम से समाज को इकट्ठा करके महापुरुषों की विचारधारा बताने का काम करते हैं। और हमें उम्मीद है कि एक ना एक दिन ये देश, ये भारत सम्राट अशोक के सपनों का भारत बनेगा, बाबा साहब के सपनों का प्रबुद्ध भारत बनेगा, और इस देश का, भारत का प्रधानमंत्री जब भी बोलने वाला बनेगा। क्यों? क्योंकि हमारे बाप ने कहा है, जाओ और घर के दीवारों पर लिखो, तुम्हें इस देश का शासक बनना है, राजा बनना है। मैं उम्मीद लगा के बैठा हूँ, इसलिए कि उम्मीद पर दुनिया कायम है। मैं उम्मीद कर रहा हूँ कि एक न एक दिन लाल किले से जय भीम वाला राजा जय भीम की बात करेगा, समतावादी बात करेगा। पुनः एक बार दिनकर दादा को मैं बधाई देते हुए अपने बात यही पर खत्म करता हूँ। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, राम राम, आदाब, धन्यवाद। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। सर्वप्रथम माझ्या माता भगिनी, माझे बंधू भाऊ, ज्येष्ठ, इथे उपस्थित माझे मित्र परिवार, वाढदिवसाला आनंद मला शुभेच्छा दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। नंतर आमचे राहुल भाऊ आदविकर, राष्ट्रीय प्रबोधनकार यांचे व त्यांच्या संचाचे संपूर्ण खूप खूप आभार। त्यांना चांगलं प्रबोधन केलं त्याबद्दल, आणि आम्ही भाऊ यांचेही खूप खूप आभार। त्यांना आणि जेवढेही पत्रकार बंधू आहेत त्यांचेही खूप खूप आभार। त्यांना मला येऊन शुभेच्छा दिल्या व इथं हजर राहिल्याबद्दल, उपस्थित राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे। या ठिकाणी आज वाडामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भावी नगरसेवक म्हणून आपल्याला संबोधण्यात आलं। येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था इलेक्शन आहे, काय असतात? समाजसेवेबद्दल माझी इच्छा आहे की जनतेसाठी काहीतरी करून दाखवावं, तर मी नक्की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था लढेल, फक्त समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी। आणि जे राजकीय विचारधारेवर नसणार आहे, फक्त सामाजिक कार्याविषयी मला आवड आहे आणि मी करत राहील नेहमी। माझ्याकडून जेवढं होतं त्यापेक्षाही मी जास्त करण्याचा प्रयत्न करतो। आणि येणा कदाचित जर मला कधी जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली तर मी त्या संधीचं सोनं नक्की बनवेन, सर्वांना दाखवून देईल की संधीचं सोनं कसं बनवतं। आज वाढदिवसानिमित्त काय काय कार्यक्रम राबवण्यात आले होते? आज वाढदिवसानिमित्त अनाथाश्रम, बालिकाश्रममध्ये भोजनदान व फराळाचं वाटप होतं, आणि आपल्या दोन शाळांमध्ये चारा वाटपाचं काम होतं। आणि तसेच माझे रेग्युलर प्रोग्राम चालूच असतात, कुठे ना कुठे कोणताही मदत, काही हॉस्पिटलमध्ये मदत, काही कॅन्सर पीडित पेशंट असले, वेगवेगळ्या माध्यमातले जे सोशल वर्क वेगवेगळे उपक्रम असतो मी राबवत असतात। माझ्या स्वतःच्या कष्टाने 50% प्रॉफिट ही समाजसेवेसाठी डोनेट करत असतो, त्यामुळे त्या आधारे मी वेगवेगळे उपक्रम सामाजिक उपक्रम राबवतो आणि त्याची सेवा करतो। धन्यवाद।